खरं तर मी शेवगाव शहरातनं दोनदा जिल्हा परिषदेला निवडून आलेली आहे. शेवगाव शहराने दोनदा माझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि मला जिल्हा परिषदेमध्ये पाठवलेलं आहे. त्यामुळे याही वेळेस ज्यावेळेस शिंदे साहेबांचं आणि आमचं बोलणं झालं आणि आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजूभाऊ भोर यांनी साहेबांची सभा शेवगावमध्ये घडून आणायचं ठरवलं. पण त्यावेळेस त्यांनी एक अट ठेवली की तुमचाही प्रवेश यावेळेस झाला पाहिजे आणि तो प्रवेश झाला तर एक चांगला इम्पॅक्ट त्या नगर परिषदेच्या निवडणुकीला मिळेल. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी जनशक्ती विकास आघाडी या पक्षासह सर्व कार्यकर्त्यांसह एकनाथजी शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढे एक वेगळी कलाटणी या निवडणुकीला मिळाली. जनतेने सौ माया अरुण मुंढे यांना निवडून दिले. शेवगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवायचं काम हे मीच केलेलं होतं आणि आताही शिवसेनेचे शिंदे साहेबांची शिवसेना फुलवायचं काम आम्ही या ठिकाणी केलंय. आणि आज जे शिंदे साहेबांचं धनुष्यबाण या ठिकाणी रुजवलंय त्या धनुष्यबाणाची वाढ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. जसा धक्का आज शहरातल्या लोकांनी दिला तसाच धक्का शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघातील लोक हे देणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला देणार आहेत. कारण आजचा जो बसलेला धक्का ही एक नवीन क्रांती आहे, नवीन बदलाची नांदी आहे आणि हीच नांदी जनता आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि एक नक्कीच सांगेल तुम्हाला की मतदारसंघामध्ये जे बदलाचं वारं वाहते त्या बदलाच्या वाऱ्यावर लोक स्वार होणार आहेत आणि ते वारं अगदी शिंदे साहेबांचं धनुष्यबाण घेऊन वाऱ्याच्या वेगाने पुढे जाणार आहे.